मला श्री गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपण जाणार आहोत लालबागचा राजा दर्शन करण्यासाठी। रेल्वे करी रोडला पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला हा जो रोड आहे लोअर परेल रेल्वे स्टेशनला जातो आणि इकडून आपल्याला लांब पडेल म्हणून आपण करी रोडवरून आलेलो आहोत। त्या राजाच्या गेट जवळ पोहोचलेलो आहोत। हा इकडून प्रवेशद्वार आहे आणि या बाजूला बाहेर येण्याचा मार्ग आहे आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी फुल गर्दी आहे। आपण पाहू शकता ही फार शेवटपासून आलेली आहे। मी तुम्हाला इकडून गेट पर्यंत घेऊन जाणार आहे। नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आणि आज आहे श्री गणेश जयंती। तुम्हाला श्री गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपण जाणार आहोत लालबागचा राजा दर्शन करण्यासाठी आणि बहुतेक लोकांना माहिती नाही कसं जायचं आणि मी तुम्हाला घेऊन जाणार आहे लालबागच्या राजाच्या दर्शनाला। आणि आपण आहोत दादर रेल्वे स्टेशनवर आणि हे वेस्टर्न लाईन आहे। वेस्टर्न लाईनवर तुम्ही गेला तर लोअर परेलला उतरायचं आहे आणि सेंट्रल लाईनने गेला तर तुम्हाला करी रोडला उतरायचे आहे। आणि आपण आज सेंट्रल लाईनवरून जाणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण गेलेलो लोअर परेलवरून, थोडं आपल्याला जास्त चालायला लागलेलं आणि आता आपण जाणार आहोत करी रोडवरून आणि आपण तिकडेच जाऊया। व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा। इकडून आपण आता सेंट्रल रेल्वे करी रोडला पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला पुलावरून वरती चढून सरळ जाऊन आपल्याला राईटला जायचं आणि आपण आता तिकडे जाऊया। हे करी रोडचं तिकीट काउंटर आहे आणि हा जो रोड आहे लोअर परेल रेल्वे स्टेशनला जातो आणि इकडून आपल्याला लांब पडेल म्हणून आपण करी रोडवरून आलेलो आहोत आणि आपल्याला आता इथून सरळ जायचे। आपण थोड्याच अंतरावर वॉकिंग करून आता इकडे हा पूल आहे आणि आपल्याला आता राईट बाजूला जायचे। मित्रांनो, थोड्याच अंतरावर वॉकिंग करून आता आपण आलेलो आहोत। समोरच हा पूल दिसेल आणि त्या पुलाच्याच खालून आपल्याला राईट साईडला जायचे आहे आणि तिथूनच लालबागची राजाची लाईन चालू होणार आहे आणि आपल्याला समजणारच आहे। आता आपण तिकडे जाऊया। लालबागच्या राजाच्याच बाजूला मित्रांनो मुंबईचा राजा लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली आपल्याला बघायला भेटेल। आणि आता आपण पुढे जाऊया आणि ही आपण गर्दी पाहू शकता की ही गर्दी आहे ही लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी आलेली आहे आणि बाकीच्यांचं दर्शन झालेलं आहे। म्हणजे ही लोक रात्रीच्याच आलेली असतील कारण का भरपूर लांब लाईन लागते। अजून एक लालबागच्या परिसरात राजा तेजजी पाया हा गणपती आहे। मित्रांनो, आता आपण लालबागच्या राजाच्या गेट जवळ पोहोचलेलो आहोत। हा इकडून प्रवेशद्वार आहे आणि या बाजूला बाहेर येण्याचा मार्ग आहे आणि आता लाईनीमध्ये आपण जाऊया। समोरच आहे हा लालबागच्या राजाचा मुख्य दरवाजा आहे। बघा हा मुख्य दरवाजा आहे आणि समोरच फक्त दर्शन 1 मिनिटात पण ते होईल। गर्दी असल्यामुळे भरपूर आपल्याला लाईनीत राहायला लागते। ती लाईन या बाजूने गेलेली आहे। तिकडून आपल्याला कमीत कमी 2.5 ते 3 किलोमीटर लाईन आहे। ती लाईन इकडे येते आणि या गेटच्या तिकडून पुढे जाते। मित्रांनो, किती लांब चालत जायला लागेल सांगता येत नाही कारण काही बघा इकडूनच आपल्याला रिटर्न यायचं आहे परत आणि लाईन कुठून चालू झाले माहीत नाही। ही तर आता सुरुवात आहे। 5 दिवसाचे घरगुती सार्वजनिक जे लहान लहान गणपती आहेत ते गेल्यानंतर 6व्या दिवसापासून इकडे भरपूर गर्दी असते। ती एकाच ठिकाणी गर्दी दिसत आहे। इकडे जे स्थायिक लोक राहतात त्या लोकांसाठी आणि त्यांना गेट पास दिला जातो। आपण तिकडून जाऊ नाही शकत। आता आपण पुढे जाऊया। जी मुख दर्शनची लाईन आहे ती पुढून आहे, आपल्याला आता तिकडे जायला लागेल। मित्रांनो, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी फुल गर्दी आहे। आपण पाहू शकता ही फार शेवटपासून आलेली आहे। मी तुम्हाला इकडून गेट पर्यंत घेऊन जाणार आहे।
मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इकडे संपूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण का फुल गर्दी असल्यामुळे आपण दर्शन केलेलं नाही. तुम्हाला हा एरिया कव्हर करून दाखवलेला आहे बाहेरचा किती गर्दी आहे. आणि इकडे तुम्हाला दर्शनासाठी यायचे असेल तर 2-3 वाजता पहाटे यायला लागेल. आणि आम्ही 4 वाजता आलेलो, इथे पण आमचा काय नंबर लागला नाही म्हणून आम्ही दर्शन काय केलं नाही. फुल गर्दी आहे. आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. बाय बाय.